हॅलो फ्रेंड्स, नूर मॅजिक फिशिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला एक टिप्स देतो आहे आणि सक्सेस टिप्स आहे. म्हणजे हे पहा, हे मळलेले लूर आहेत, पूर्णपणे मळलेले लूर आहेत. हे स्वच्छ कसे करायचे हे तुम्हाला दाखवतो. हे प्रथम पाण्यामधून वॉश करून घ्या. आल्यानंतर जरा ते स्वच्छ धुवायचे, जेणेकरून त्याचे हुक्स असतात ते गंजत नाही. आणि त्या स्वच्छ झाल्यानंतर पाहू शकता ते स्वच्छ झाले. तर हे डाग वगैरे आहेत वरती, अजूनही ते काळपटपणा साधारण दिसतोय. आता बघून ठेवा शाईन त्याची कशी आहे ती, कलर बघून ठेवा. आणि आता त्याला एक जादूची लिक्विड लावणार आहे, त्यानंतर कलर पहा. तर पाहू शकता बंद करतोय आपण. आणि आता आपण त्याला स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेलं आहे आपण. आणि त्यानंतर हे पाहू शकता कलर कसा आहे, दिसतोय कलर. आत्ता तर मला दाखवतो. एक लिक्विड आहे आपल्याकडे, वेंच आहे, वेंच, लिक्विड वेंच. ते गंजही काढतं आणि बरेचसे कामं करतं. आता पहा जादू, कलर बघा आता कसं उजळेल. तो थोडंसं लावायचं आणि फक्त हे संपूर्ण चोळायचं. संपूर्ण जो काळपटपणा आलेला असतो रबरला आपल्या, त्यानंतर जो काही गंज आलेला असतो तो पूर्णपणे निघून जातो. वेंच हे पहा, कलर पहा, मगाशी कलर बघितला तो शाईन पहा. आणि हे जे WD-40 सारखा एक विषय आहे हा, ते मारल्यानंतर फिशही ॲट्रॅक्ट चांगले होतात त्याकडे. हे पाहू शकतो. हे पहा आता त्याचा कलर किती उजळतो बघा. म्हणजे पूर्ण त्याचा जो काळपटपणा असतो वरती, जी माती वगैरे काही बसलेली असते ती सगळी निघून जाते. आणि शाईन पहा इथे कशी, हे तुम्ही बघितलं होतं मगाशी. आता हे पहा, हे लावल्यानंतरची शाईन आणि त्याचा जो उजळपणा किती आलेला आहे ते पाहू शकता. पूर्ण नवीन, टोटली नवीन लुक येतं, नवीन रबर. तसंच आपण हा एक रबर रेड हेड, हा एक पूर्णपणे काळवंडलेला होता आपल्याकडे रबर, आपण जस्ट आताच केलेलं आहे. रेड हेड रबर, रेड हेड रबर, रेड हेड रबर, इथे आपल्याशी वॉश करून ठेवतो आपण, त्यामुळे इथे टिकतात भरपूर. तसंच तुम्हाला हाही दाखवतो, हा एक लूर दाखवतो. हा एक आवडलेला आहे, हा बघा पूर्णपणे ब्लॅकिश. हे आपले नवीन झालेले आहेत पूर्ण. हा एक बघा काळवंडलेला आहे पूर्णपणे. त्याचा कलर आता पाहून घ्या. आता त्याला आपण ते लावतोय लिक्विड, वॉश करून घेतो पहिलं, जेणेकरून वरती जे खारेपणा वगैरे आहे तो सगळा निघून जाईल. हे आपण वॉश करून घेतलेलं आहे. त्याला फक्त वॉश करून तो जो नवीनपणा आहे तो येत नाही, चिकटपणा जो अंगाला त्याच्या आहे तो बघा आता हे जुन्यासारखं दिसतंय. आणि आता ते नवीन कसं होतं बघा. आपण स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेलं आहे ते. आपण आता त्याला लावतोय वेंच. आता जादू बघा की हा जो काळपटपणे दिसणारी शेपटी आहे, त्यानंतर हे जे दिसतंय किंवा जे काळपटपणा दिसतं जुनावर झालं रबर, शाईन गेलेले. आता वेंच लावतोय आपण त्यावरती. तर शाईन पहा, त्याचा पूर्ण जो नवीन जे लूक होतं, रबरला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही, म्हणजे निबितळून जाणे वगैरे असं काही प्रकार होत नाही. त्यामुळे लावल्यामुळे पूर्णपणे उजळतो. तर शेपटी पाहू शकतो, तर मगाशी पूर्णपणे काळ पडलेली होती आणि आता शेपटी बघा त्याची, पूर्ण बॉडी बघा फुल न्यू. हे पहा फुल न्यू आणि नवीन झालेलं आहे पूर्णपणे. असे हे रबर तुम्ही जे खराब झालेले रबर असतात ते अशा प्रकारे त्याला हे वेंच, लिक्विड वेंच लावून तुम्ही चकाचक करू शकता.
तर मित्रांनो हे बघा, हे सगळे लूर रबर शॅड आपण पूर्ण नवीन केलेले आहे. हे पूर्ण कावणले होते, बघण्यासारखे नव्हते, माशांनी त्यांच्याकडे डुंकूनही बघितले नसतं. ते हे आता हे सगळे नवीन झालेले आहेत रबर. आणि हा रेडिएटरचा पूर्ण ब्लॅक की म्हणजे टाकायला झाला होता कंप्लीट, तो आपण त्याला पूर्ण गोरा केलेला आहे नवीन सारखा. तर मित्रांनो व्हिडिओ आणि ही टिप्स कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून, आणि तुम्हीही करून पहा. रबरला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. मी जवळजवळ 1.5 वर्षापासून ही ट्रिक आजमावतो आहे, मला माहिती आहे चांगल्या प्रकारे. चला फ्रेंड्स, बाय बाय.